तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आजच्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग म्हणजे फार खास होणार आहे. तर पाहू शकता मित्रांनो, सकाळी सकाळी काय एकदम गर्दीच झाली आणि मग काय वातावरण पण एकदम मस्त होतं. तर पाहू शकता मित्रांनो, आणि ही यात्रा म्हणजे आपल्या गावाच्या आसपासच होती. एकदम मस्त तिथं गर्दी बिर्दी एकदम राहते. आणि पाहू शकता मित्रांनो, ही म्हणजे धनेरांबळी ही यात्रा पण फार फेमस आहे. तर मित्रांनो पाहू शकता ही, आणि इथं पण फार दूरदूरचे लोक फिरायला येतात. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट नक्की करा. तर मग पाहत राहा पुढे. तर मित्रांनो ही यात्रा म्हणजे आमच्या गावातील आसपासच भरते. आणि ही यात्रा म्हणजे आम्ही एक पण यात्रा टाळत नाही, कारण आमची सर्वात पहिल्यापासून हीच यात्रा फेमस आहे. म्हणजे कोणतीच यात्रेत जात नाही आम्ही, पण ही यात्रा म्हणजे आजपर्यंत एक पण सोडली नाही, कारण ही यात्रा म्हणजे पहिल्यापासून एकदम फेमस आहे. आणि इथं गर्दी पण तेवढी एकदम मस्त होऊन जाते. तर पाहू शकता मित्रांनो, आणि ही यात्रेत म्हणजे मित्रांनो आम्ही लहानपणापासून जात आहोत, त्याच्यामुळं मग अजूनपर्यंत एक पण यात्रा टाळली नाही. तर मित्रांनो पाहू शकता, आता आपण जात आहोत पाळण्याकडे. आणि तिकडं पाळणा बिळणं काय एकदम मस्त फिटिंग केले आहेत, आणि एका बाजूलाच आहेत इथं पण. आणि पाहू शकता मित्रांनो, आपण इथं पोचलो. आणि हे ब्रेक डान्स पाहू शकता, तिकडं काय एकदम मस्त दोन होते ब्रेक डान्स. आणि हे म्हणजे एकदम इथं गर्दी वगैरे एकदम जास्तीत जास्त झाली होती. आणि मित्रांनो हे पाहू शकता, जहाज तर काय खूप वरती जात होती आणि मी काय त्याच्या खालीच उभा होतो. तर पाहू शकता मित्रांनो, जवळून पाहण्यात एकदम मज्जा वाटते. आणि मी तर याच्यात काही बसत नाही, तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं, कारण मला फार भीती वाटते मित्रांनो. तर मला फक्त त्यांना बघूनच हौस येते, बस एवढंच आहे. तर पाहू शकता मित्रांनो, ते मागे काय एकदम मस्त सर्व पाळणा जहाज तर काय खूप वरती जात होतं. आणि हे पाळणा तर पाहू शकता मित्रांनो, आणि हे तिकडं आडवा पाळणा आहे तो पाहू शकता मित्रांनो. मी तर याच्यात एका पाळण्यात पण अजूनपर्यंत बसलो नाही, कारण मला भीतीच फार वाटते, त्याच्यामुळं मग हे पाहू शकता मित्रांनो. वातावरण तर खूप छानच होतं, मग काय बसणाऱ्यांना पण एकदम मज्जा येऊन जात असेल ना. पाहू शकता मित्रांनो, इकडं हे एक मोठं जहाज होतं, एक लहान जहाज होतं, त्याच्यात पाळणा पण एक मोठं होतं, एक छोटं होतं. तर मग पाहू शकता इथं मागे तो आहे मोठा पाळणा मित्रांनो. तर पाहू शकता तो तिकडचा आहे, तो लहान पाळणा आहे. आणि गर्दी तर खूप झाली होती. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, पाळण्याकडे गेल्यावर म्हणजे गर्दी एकदमच राहते. इथं पाहू शकता मित्रांनो, पहिल्यांदा मंदिर असं होतं, पण आता थोडंसं कलरिंग करायचं चालू आहे त्याला. म्हणजे मंदिर तोच आहे, फक्त त्याला कलरिंग वगैरे करायचं चालू आहे. आणि मित्रांनो याला म्हणतात कन्हैयालाल महाराज. तर मित्रांनो ब्लॉगमध्ये बनून राहा, मग तुम्हाला पुढे दाखवतो मंदिर वगैरे सर्व, तिथलं काय काय आहे असं दाखवतो. तर मित्रांनो इथं पाहू शकता, तो आडवा झोकावाला पाळणा म्हणजे एकदम मस्त फिरत होता, तिकडे एकच होता. आणि हे पाहू शकता, हे सर्व म्हणजे दोन होते. तो तिरपा पाळणा पण एकच होता, आणि हे मोठे लहान याच्यात दोन होते. आणि इकडं पाहू शकता मित्रांनो, हे काय जोराने फिरत होते, आणि एक बंद होतं एक चालू होतं त्याच्यात. मग काही नंतर पाहू शकता मित्रांनो, हे आडवा झोकावाला. आणि इकडं ब्रेक डान्स तर पाहू शकता मित्रांनो, काय सुंदर चालत होतं ते पण फास्ट. आणि तिथून आपल्याला जायचं होतं तिकडं मध्ये फिरायला आता. आणि मग काय नंतर पाहू शकता मित्रांनो, तिथून तर निघायला असं वाटतच नव्हतं. नंतर पाहू शकता मित्रांनो, तिकडं काय दोन पाळणा चालू झाले. मग काय इकडं पण पाहू शकता मित्रांनो, गर्दी एकदम मस्त. आणि वातावरण म्हणजे एकदम सुंदर होतं, त्याच्यामुळं मला पण एकदम छान वाटलं. आणि मित्रांनो मी सर्वात पहिला म्हणजे पाळण्याजवळ आलो एन्जॉय घ्यायला. तर पाहू शकता इथं मग काय ब्रेक डान्सवर काय सुंदर गाणं लागलेलं होतं, थोडं ऐकून घ्या. तर मित्रांनो एन्जॉय म्हणजे याला म्हणतात. आणि मित्रांनो गाणं तर तुम्हाला ऐकवलंच, आणि गाणं तर एकदम सुंदर होतं, मला पण एकदम आवडलं. आणि मित्रांनो ते मग काय त्यांनी पण नाचायचं चालूच करून दिलं. मग काय तुम्ही तर बघितलंच, त्यांना काय एकदम मस्त नाचत होते. तर मित्रांनो इकडं पाहू शकता, ती रेल्वे गाडी म्हणजे बदकचा आकार दिला आहे त्याला. आणि पाहू शकता तिकडे रेल्वे गाडी म्हणतात त्याला. आणि इकडं म्हणजे 2-3 असे ते जहाज होते. तर पाहू शकता मित्रांनो, नंतर मग काय इकडं आलो, आणि इकडं तर गर्दी एकदम जास्तीत जास्त झाली होती. तर मित्रांनो यंदा तरी गर्दी थोडी कमी होती, पण गेल्या वर्षी म्हणजे एकदम जास्तीत जास्त होती. तर मित्रांनो इथं होते आपले एकलव्यचे फोटो, आणि असे काही मिक्स फोटो होते. आणि मोबाईलमध्ये तर तुम्हाला काय एवढे खास दिसत नसतील, पण तुम्ही इथं बघितले असते तर तुम्हाला पण वाटलं असतं की घेऊनच घेऊ का काय. तर मित्रांनो ही गर्दी तर पाहू शकता मित्रांनो, तिथून कसं तरी निघालो मी. आणि
हे म्हणजे मी पाळण्याकडूनच आलो होतो आत्ता, तर मग काय आता मध्ये फिरायला जातो आणि तिकडं मंदिर पाहू शकता मित्रांनो, कोपऱ्याला आहे तो. तर मग चला आपण जाऊया आता मंदिराकडे. तर मित्रांनो ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा, म्हणजे तुम्हाला आता मंदिर दाखवतो एकदम मस्त तिथं. आणि गर्दी तर इकडे एकदमच आहे, तिकडे तर कशी काय आहे काय माहिती. तर मग पाहू शकता मित्रांनो, पोचलो आपण नंतर मग इथं मंदिराजवळ. आणि मित्रांनो हे आहे त्याचं पुढचं गेट, आणि मग काय तिकडं मागे पण एक गेट आहे. तर पाहू शकता इथं विहीर आहे, याच्यात पैसे टाकतात. आणि मग काय नंतर इकडे मध्ये आलो, मग काय पाहू शकता मित्रांनो इथं काय गर्दी वगैरे तर एकदमच झाली होती. आणि मागे मंदिर पाहू शकता एकदम चांगलं दिसत नव्हतं, पण आता पाहू शकता मित्रांनो आता एकदम मस्त दिसत आहे. तर मित्रांनो इथं नारळ वगैरे फोडतात. आणि मग काय पाहू शकता इथं गर्दी तर एकदम मस्त झालीच होती. आणि हे मंदिर पाहू शकता मित्रांनो आता मस्त दिसत आहे. आणि इथं म्हणजे मेन दरवाजा आहे मध्ये मंदिरात जायचं. तर पाहू शकता मित्रांनो इथं गर्दी वगैरे एकदम झालीच होती. आणि मग काय नंतर तिथून निघालो आणि इकडे आलो, पाहू शकता मित्रांनो. नंतर मग काय इकडे टोप्या वगैरे एकदम मस्त होत्या, आणि इथं बावल्या वगैरे असे गाड्या बिड्या लावल्या होत्या. पाहू शकता मित्रांनो एकदम मस्त दुकाने लावले होते साईडला. आणि मग काय निघालो घराकडे. तर मित्रांनो पाहू शकता आता संध्याकाळचा टाइम झाला होता, आणि वरती ढगाळ पण लाल लाल वातावरण चाललं होतं. आणि मित्रांनो मग काय गर्दी तर खूपच झाली ना. आणि इथं पाहू शकता मित्रांनो हे होते लेडीजचे हार वगैरे असे काही होते, ते सेल लावली होती 50 रुपयाला कोणतेही घ्या, तर होती मस्तपैकी. तर मित्रांनो पाहू शकता गर्दी तर खूप होत चालली होती. आणि जसं संध्याकाळ होत जाते तशीच गर्दी होत जाते, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि नंतर पाहू शकता मित्रांनो इथं थोडीशी रिकामी जागा झाली होती. आणि मला नंतर अजून काय वाटलं एकदम म्हणजे असं वाटलं की चला पाळण्याकडे जाऊन येऊ. मग काय नंतर अजून आलो मी पाळण्याकडे. आणि तिकडं पाहू शकता हे जहाज काय एक मागे एक पुढे जात होतं. तर पाहू शकता मित्रांनो आणि गर्दी तर इथं म्हणजे एकदम जास्तीत जास्तच होत चालली होती. तर पाहू शकता मित्रांनो. आणि अजून तर संध्याकाळ जास्तीत जास्त झाली नव्हती. तिकडे यात्रेत तर गर्दी फार कमी होत चालली होती, आणि इकडे तर जशीच्या तशीच गर्दी होती. आणि तिकडे ब्रेक डान्स तर पाहू शकता मित्रांनो, ते पण फार फास्ट चालू होतं. तर मित्रांनो याच्या पुढे अजून एक यात्रा येत आहे, ती म्हणजे मांगी तुंगी, आणि तो ब्लॉग पण तुम्हाला लवकरात लवकर येऊन जाईल. तर मित्रांनो हे होतं छोटंसं ब्लॉग, आणि असेच ब्लॉग येत राहतील अजून. तर मग या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.